नमस्कार, आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टवर। आज आपण बौद्ध धम्मातील पंचशील म्हणजे काय जाणून घेऊया। पंच म्हणजे 5 आणि शील म्हणजे सदाचार किंवा चांगले आचरण। पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे। सामान्यतः 5 तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते। पंचशील हे 5 नियम आहेत, 5 गुण आहेत। बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्यासाठी हे 5 गुण सांगितलेले आहेत। 5 शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती। सामान्यतः जगातील सर्व बौद्ध या 5 शीलाचे पालन करतात। भगवान बुद्ध बोधगयेला 4 आठवडे ध्यानमग्न चिंतन करीत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती। त्यांना स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत। जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या। त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना सोडून गेलेल्या 5 परिव्रजकांना धम्मोपदेश करण्यासाठी सारनाथ येथील ईशिपतनाच्या मृगदायवनात आले होते। त्या परिव्रजकांसमोर भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन दिले। त्याला धम्मचक्क पवत्तन सुत्त असे म्हणतात। या प्रवचनात त्यांनी सर्वप्रथम विशुद्धी मार्ग समजावून सांगितला। ते म्हणतात की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्त्वे म्हणून काही नियम पाळले पाहिजेत। ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे। विशुद्धी मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्त्वे म्हणजे पंचशील। पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढीलप्रमाणे आहे। 1. पानातिपाता वैरमणी सिक्खापदम समादियामी। याचा अर्थ आहे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। 2. अदिन्नदाना वैरमणी सिक्खापदम समादियामी। याचा अर्थ आहे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे। 3. कामे सुमिच्छाचारा वैरमणी सिक्खापदम समादियामी। याचा अर्थ आहे मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। 4. मुसावादा वैरमणी सिक्खापदम समादियामी। याचा अर्थ आहे मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। 5. सुरामेरय मज्ज पमाद्दठाना वैरमणी सिक्खापदम समादियामी। याचा अर्थ आहे मी मद्य त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। 5ही गुण महत्त्वाचे आहेत। व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे 5ही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते। प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्याजवळ काही एक परिमापन असले पाहिजे। त्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल। आणि हीच ती 5 पंचशीलाची तत्त्वे माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे। धन्यवाद।